नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत त्यांच्याकडे खूप भयंकर अनुभव आहेत. तर ते काय आहेत, कशा आहेत, आज आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. नमस्कार मॅम. नमस्कार. काय आपलं नाव? आर्या. कुठे राहिले आता तुम्ही? मी पिंपरी चिंचवडमध्ये राहते. बरं. काय कसे अनुभव घडले? पहिल्या अनुभवातून सुरुवात कशी होती? स्टार्टिंगला काय झालं, मी माझा मित्र आम्ही म्हणजे लहानपणापासून आम्ही ओळखतो. तर तो असा देवाधर्मावर किंवा भूतांवर असा विश्वास नव्हता ठेवत. आम्ही पहिल्यापासून एकत्र वाढलोय किंवा आम्ही एकत्र खेळलोय. मग एकदा काय झालं, त्याला अमावास्या पौर्णिमेला असा त्रास व्हायचाच. नेहमी व्हायचा. असं म्हणजे काय त्रास व्हायचा एक्झॅक्टली? म्हणजे त्याची चिडचिड व्हायची. त्या दिवशी खूप तो तमाशा करायचा, घरात भांडणं करायचा किंवा काय जे काय असेल ते. पण मला तेव्हा एवढं माहीत नव्हतं आणि तेव्हा आम्ही एवढे क्लोज पण नव्हतो. मग आम्ही जेव्हा क्लोज झालो त्याच्यानंतर एक मोठी अमावास्या असते बघा, ते सोमवती अमावास्या. बरोबर, हो. तर तेव्हा तो असं म्हणजे सोमवार, गुरुवार असं काय पाळत नव्हता की मला नॉनव्हेज खायचं म्हटलं खायचंच. मग ते वार वगैरे काहीच पाळायचं नाही. मग ती सोमवती अमावास्या होती. तो जेवला वगैरे संध्याकाळी, म्हणजे तो नॉर्मली रोज जाऊन बसायचा. त्यांचे पोरं वगैरे ते बसायचे जेवण वगैरे झाल्यावर. तिथं एक चौक आहे, तिथं कटिंग गप्पा मारत. हां, तिथं चौकात बसायचे गप्पा मारत वगैरे. आणि त्या अमावास्याला त्यांनी म्हटलं मम्मीला की मला नॉनव्हेज खायचं आहे, माझ्यापुरतं तरी कर म्हणून. मग मम्मीने त्याच्यापुरतंच केलं आणि तो जेवण करून गेला खाली बसायला. मग तेव्हा आम्ही कॉलवर बोलत होतो. साधारण 9-9:30चा टाईम झाला होता. मग तिथं एक बाई राहायची. त्याच कटिंगच्या दुकानाच्या मागे एक हापसा होता आणि त्याच्या मागं त्या बाईचं घर होतं. ती होती वैदिनी. मग त्यांच्यात डेंजर असतं त्या वैदी लोकांमध्ये. ते नंतर मी तुम्हाला सांगते त्या वैदिनबाईचा आणि ह्याचा काय संबंध. मग त्याच्यानंतर त्याला तो बसला टेम्पोत तिथं आणि तो माझ्याशी कंटिन्यू बोलत होता. आम्ही रोज बोलतो म्हटलं, आम्ही त्या दिवशी पण बोलत होतो. मग कॉलवर तो मला बोलला, त्याला घाम फुटायला लागला. तो म्हटला मला काहीतरी होतं आहे. म्हटलं काय होतं आहे? मग तो बोलतोय मला उलटीसारखं होतं आहे, मला घाम येतो आहे, माझं असं चिडचिड व्हायला लागली आहे. म्हटलं तुला सांगितलं होतं अमावास्येला तुला त्रास होतो, मग तू काय करू नको म्हणून, खाऊ नको वगैरे. आणि त्या दिवशी पण मी त्याला बोलले होते की खाली जाऊ नको तू, आजच्या दिवस घरी थांब. मग तो बोलला की नाही मला काय होणार आहे, म्हणून तो खाली गेला. आणि मग तिथं त्याला घाम वगैरे आला. मग मी त्याच्या मित्राला कॉल केला. त्याचा कॉल कट केला आणि त्याच्या मित्राला कॉल केला की काय होतं आहे त्याला, बघ घरी घेऊन जा म्हणून. मग तो घरी यायला पण तयार नाही. तो तिथंच म्हणते मला काहीतरी होतं आहे, मला त्रास होतो आहे. मग त्याच्या मित्राला सांगितलं की असं असं झालं आहे म्हणून. तो माझ्याशी असं बोलला की त्याला घाम वगैरे येतो आहे, मग त्याला घरी घेऊन जा. मग त्यांनी कसं तरी करून त्याला घरी नेलं. तो घरी पण येत नव्हता आणि तिथं तो अचानक खालीच बसला डायरेक्ट. तिथं जिथं तो थांबला होता तिथंच खाली बसला. म्हणजे बोलताच म्हटलं मला नाही यायचं आणि खाली बसला डायरेक्ट. आणि तो दात खायला लागला. दात वाजतात बघा, थंडी वगैरे वाजल्यावर असं कुडकुड, तेव्हा तसे दात वाजायला लागले त्याचे. आणि ते दात एवढ्या जोरात वाजत होते की आजूबाजूचे जे 5-6 जण लोक थांबले होते त्यांना आवाज जात होता. एवढ्या जोरात त्याचे दात वाजायला लागले आणि तो ओरडायला लागला की मला नाही यायचं म्हणून. आणि मग त्याला कसं तरी करून ते घरी घेऊन गेले. मग घरी पण त्याचे पप्पा नाईट शिफ्टला गेले होते आणि त्याची मम्मी एकटीच घरी. मग त्याची मम्मी पण घाबरून गेली आणि त्याचे आजी बाबा आहेत ते गावाला राहतात. मग आणि त्याच्या आजीकडे देवी आहे, पण ती आता त्यांनी तिकडं राहायला गेले गावाला म्हणून ती देवी पण तिकडं घेऊन गेले. मग इथं देवी वगैरे काहीच नाही, पण अस्तित्व असतंच ना. आता देव आपल्या घरात होते आधी म्हटल्यावर अस्तित्व असतंच. मग तो म्हणजे घराच्या बाहेर असा खूप मोठा ओटा आहे, तर त्या ओट्यावर थांबला आणि घरातच जात नव्हता. त्याला सगळे ओढत होते, त्याची मम्मी आणि त्याचा मित्र दोघंजण ओढत होते, तरी पण तो आत जात नव्हता. का काय माहिती, नाही यायचं म्हणत होता, नाही यायचं. आणि तो तिथे वट्ट्यावर बसला तरी पण तो आत आला नाही. आणि त्याच्या मित्रांनी कसं तरी करून वडून नेलं त्याला आत. आणि हॉलमध्येच एक बेड होता, सोफा होता, त्याच्यावर त्याला झोपवलं की झोप. म्हटलं की आता काय होणार नाही, मग आपण आत्ता नको जायला कुठं, त्यापेक्षा तू आत्ता झोप, थोड्या वेळाने आपण वाटलं तर तुला खाली जायचं असेल आपण थोड्या वेळाने जाऊ. पण तो झोपतच नव्हता, सारखं बाहेरच यायचा. परत त्याला नेलं, परत झोपवलं. त्याला म्हटलं, त्याच्या मित्राला मी कॉल केला
त्याचा मित्राचा कंटिन्यू मला कॉल चालूच होता. त्याच्या मित्राला म्हटलं की एक काम कर, जर त्याला एवढाच ताप वगैरे आला असेल तर मग तू त्याला दवाखान्यात घेऊन जा. मग तो बोलला की तो यायलाच तयार नाही आहे, तर मी नेऊ कसं आणि एकटं तरी कसं नेऊ. मग असं सगळं झालं आणि त्याच्यानंतर तो म्हटला की मी नेतो म्हणून, कसं तरी करून नेतो त्याला. खालीच एक हॉस्पिटल होतं घराच्या खालीच, तर त्याने नेलं तिथं. तर ते बोलले की काय नाही, नॉर्मल आहे, एवढं काय तुम्ही लक्ष देऊ नका, होईल बरा तो. आणि मग त्यांनी औषध वगैरे दिले, तर त्याने घेतलं ते आणि परत नेऊन झोपवलं त्याला. तर तो तेव्हा पण दात कंटिन्यू त्याचे वाजतच होते दात. मग मी त्याला म्हटलं की त्याच्या पप्पांना कॉल कर, बघ ते येत आहेत का. मग ते होते टिंगरे नगरला, तिथं कामाला जात होते, नाईट शिफ्टला होते. मग ते बोलले की हा ठीक आहे मी येतो, पण मला यायला वेळ लागेल, थोडा अर्धा तास तरी लागेलच. मग मग सगळं झालं. मग त्याला म्हणलं की तोपर्यंत तिथं ते देवीचं जे आहे ते बघतात ना, तर त्यांच्याकडं ने म्हणून. मग त्याला वॉशरूमला जायचं होतं तेव्हा. मग त्याला वॉशरूमला जायचं होतं, त्याला चालताच येत नव्हतं. मग त्याने कसं रांगत रांगत तो बाहेर गेला घराच्या आणि तिकडे जाऊन वॉशरूमला गेला. मग त्यांनी एकतर गाडीवर तो बसत नव्हता, गाडीवर जरी बसवायचं म्हटलं तरी मागं एक जण लागलच त्याला पकडायला. मग मागं बसायला कोणच नव्हतं, तो एकटाच होता आणि त्याच्याकडं पिकअप होता टेम्पो. मग तो म्हटला की मी त्याला टेम्पोत नेतो म्हणून. तर टेम्पोत पण तो दरवाजा उघडून बाहेर पडायचा, दरवाजा उघडून बाहेर उडी मारायचा. म्हणजे बाहेर पडायला बघायचं. हां, टेम्पोत बसत नव्हता. मग ते गेले, म्हणजे जवळच होतं ते घर. मग तिथं नेलं तर 4-5 जण म्हणजे तिथले आले लोक. लेट झालं होतं पण तरी पण त्यांनी उघडलं, म्हणजे ओळखीचं आहे म्हटलं, त्यांनी उघडलं. मग तरी पण तिथं देवी म्हटलं तर आतच नव्हता जात. मग त्याला कसं तरी ओढून 4-5 लोकांनी नेऊन बसवलं आणि त्या देवीसमोर तो बसत नव्हता. बाहेर जायचं आणि मोठ्या मोठ्याने ओरडायचं, ए सोड मला, मला काही नाही झालं. पण डोळे उघडत नव्हता, डोळे बंदच त्याचे. दात खात होता आणि मोठ्या मोठ्याने ओरडत होता की नाही मला सोडत. मग तरी पण त्याला सोडलं नाही. 4-5 लोकांनी त्याला धरून ठेवलं आणि त्या देवीसमोर बसवलं त्याला आणि ते आग वगैरे लावतात ते केलं. तर त्याला सगळेजण म्हणत होते की डोळे उघड, तरी पण डोळे उघडतच नव्हता तो. त्याला बळबळ कसं तरी डोळे उघडायला लावले. त्याचे पप्पा वगैरे आले, मग त्याला मारायला सुरू केलं त्यांनी की डोळे उघड म्हणून. डोळे उघडलं, मग त्यांनी उघडलं डोळं, तर तो म्हणतोय की मला एक बाई दिसतीये. मग आता ती बाई कोण. मग त्यांनी विचारलं तुला त्या आगीत काय दिसतंय का, बघ म्हणून. तर त्यांनी बघायला लागला तर त्याला एक बाई दिसत होती आणि तो एवढा डिटेलमध्ये सांगत होता. तिने असं बांधलेलं मागं आणि त्या बाईच्या हितनं असं रक्त पडत होतं कानाच्या मागनं. आता तो म्हणतोय की असं तर कोण दिसणार नाही. मग मी जे तुम्हाला सांगितलं होतं वैदिनीचे ती बाई, ते घर होतं मागं. ती बाई अशीच मेली होती. तिला मेली होती का कोणी मारून टाकलं होतं ते नाही माहिती, पण ती मेली होती. आणि तिचं पण असंच डोक्याच्या मागणं, आणि ते वैदिन लोक असं वरती बांधतात केस, आणि असं तिला मारून टाकलं होतं. तिच्या मागणं पण डोक्याच्या इथनं रक्त निघत होतं. तर ती बाई ह्याला लागली होती आणि ती बाई त्याला सोडतच नव्हती की सोड म्हणून. म्हणजे त्या बाईला सगळं आम्ही म्हटलं तुला काय पाहिजे ते, त्या ज्या देवीचं करतात ते बोलले की तुला काय पाहिजे ते सांग, आम्ही त्या पोराला सोड म्हणून, त्या पोराचं कशाला वाटोळं करते म्हणून. मग त्याच्या अंगात ती आली, म्हणजे होतीच ऑलरेडी पण ती बोलत नव्हती. पण जेव्हा देवीसमोर बसवलं तेव्हा ती आली, म्हटली की मला ह्याचं शरीर पाहिजे, मला बाकी काय नको आहे आता. म्हणजे मला ज्याने मारून टाकलं आहे मला त्याचा बदला घ्यायचा आहे. ह्याच्या शरीरात राहून मी ह्याच्या शरीरात राहून त्या पोराचा बदला घेणार आहे. म्हणजे तिला मारून टाकलं होतं. हां, म्हणजे तिचा मर्डर झालेला होता वाटतं. आणि मग ती बोलत होती की मी ह्याच्या शरीरात राहून मी त्या पोराचा बदला घेणार आहे, आणि जोपर्यंत बदला माझा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी ह्याचं शरीर सोडणार नाही. मग तेव्हा खूप रात्र झाली होती. मग सामान तरी कुठनं आणणार त्याचं हे करायचं, म्हणजे काढायचं वगैरे. त्याला तिथं देवीला गादीवर पैसे ठेवायला लागतात, परत त्याचं काय काय लिंबू पान आणायला लागतं, उतारा करायला लागतो. मग त्याच्यानंतर हे सगळं झालं. मग सकाळी त्याला तेव्हा घरी पाठवलं, लिंबू दिला त्याला रुमालात बांधून. ते बोलले की लिंबू जिथं जाशील तिथं सोबतच ठेव,
आणि तेव्हा तो नीट झाला, म्हणजे त्याच्या आतनं ते गेलं निघून. हे कसं कळलं की त्याच्या आतनं निघून गेलं म्हणून ते? म्हणजे तेव्हा त्याला देवी समोर बसवलं, देवीचं ते अंगार वगैरे जे काय असेल ते त्यांनी केलं तिथं. नॉर्मली तेव्हा अख्खं जाणार नव्हतंच ते, पण थोडं त्याला बरं म्हणजे वाटायला हवं म्हणून. वाटायला हवं म्हणून ते त्यांनी केलं तिथं. आणि त्याला एक लिंबू दिला, त्याच्यात काहीतरी त्यांनी बोललं असेल. मग ते बोलले की हा लिंबू तू कुठंच नाही टाकायचा, काही झालं तरी हा लिंबू सोडायचा नाही. मग त्याच्या हातात तो लिंबू दिला. मग त्याला रुमालात वगैरे बांधलं आणि तो लिंबू त्याला घेऊन घरी पाठवलं. मग ते रात्री झोपला वगैरे. आणि मग सकाळी मग त्याला सगळं सामान आणायला लावलं, की म्हणजे जे काय तिथं उतारा करायचा होता, कोंबडी बिंबडी कापायला लावली त्याला. मग ते सगळं झाल्यानंतर तो बरा झाला. आणि मग त्याच्यानंतर मग नॉनव्हेज वगैरे सोडायला सांगितलं त्याला, की म्हटले की आता थोडे दिवस तरी नॉनव्हेज खाऊ नको, आणि तिथं जिथं जे तुला लागलं आहे तिथं तर बिलकुल जाऊ नको. मग ते सगळं झालं. त्याने मग खूप वर्ष आता पाळलं, आता परत चालू केलं त्याने. पण तो आता बरा आहे, आता व्यवस्थित आहे. ताईत वगैरे केलं होतं त्याला, त्याच्यामुळं ताईत केल्यामुळे ते बरं आहे आता. म्हणजे त्याच्या अंगात जी एंटिटी वगैरे होती ती काढून टाकली त्यांनी. मग ते एक्झॅक्टली कळलं का की ती बाई तीच होती का दुसरं हो, कोण? तीच होती. कशामुळं कळलं? त्यांनी तिथं चौकशी केली की कोण असं आहे का इथं वगैरे, पण त्यांना माहिती होतं इथं एक वैदिनीची बाई राहते, म्हणजे त्याची फॅमिली आहेच अजून तिथं. पण तिला मारून टाकलं होतं एवढं कळलं, पण ते कोणी मारलेलं काय ते नाही माहिती. मग तिची शांती वगैरे काही केली का परत त्या बाईची? घरातल्यांनी तर म्हणजे सांगितलं ना त्यांनी जाऊन की असं असं झालंय म्हणून, तुमच्या घरातला ह्याला लागलंय. मग ते बोलले की हा असंच आधी पण झालेलं, एक बाईलाच लागली होती ती, मग त्याच्यानंतर ह्याला लागली. म्हणजे ती भटकतीच आहे आत्मा तिची. ती जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत, म्हणजे ज्याने तिला मारून टाकले तोपर्यंत ती काही शांत होणार नाही. मग त्यांनी तरी पण तिचं जे काय करायचं होतं त्यांनी केलं, पण ती अजून पण आहे, म्हणजे आत्मा तिची भटकती अजून पण आहेच ते तिकडं. तुमच्या जे मित्राला हे सगळं लागलं होतं त्याच्यामुळे त्याच्या घरच्यांना वगैरे काय येतं किंवा त्याच्यापासून तुम्हाला काही त्रास वगैरे झाला का? नाही, मला तर नाही, पण त्याच्या घरच्यांना तो असं रात्रीतनं उठायचा. अजून पण त्याला कधी वाटलं ना अमावस्या पौर्णिमेला, त्याला अजून पण त्रास होतो. तो रात्रीतनं उठून बसतो, चिडचिड करतो, असं होतं त्याच्यासोबत. मग त्याच्यावर परमनंटली सोल्युशन अजून काही पाहिलं नाही का तुम्ही? पाहिलं आहे, पण ते त्याला नॉनव्हेज सोडायला लावले, पण त्याने अजून परत चालू केलं आहे. मग आणि आता परत एकदा त्याला देवाला न्यायचं आहे. मग जेव्हा ते देवाला नेईल ना तेव्हा त्याचं परमनंटली जाईल म्हणून निघून. पण नॉनव्हेजमुळेच हा सगळा प्रॉब्लेम उद्भवत आहे असं सगळ्यांचं मत आहे. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक अनुभव ना, तो काय अनुभव आहे? तर तो अनुभव माझ्या स्वतःच्या घरात झाला आहे. माझा मामा ॲम्युनेशन फॅक्टरीमध्ये कामाला आहे, म्हणजे होता, आता रिटायर झाला. खडकीमध्ये हो. तर तेव्हा म्हणजे मी खूप लहान होते, आणि जवळपास आधीची गोष्ट आहे खूप, म्हणजे नुकतीच मी पहिली दुसरीत असेल, म्हणजे मला कळत होतं नॉर्मली तेव्हा. तर तेव्हा मी मामाकडे राहायला गेले सुट्ट्यांमध्ये, आणि त्यांना एवढ्या सुट्ट्या नसतात ॲम्युनेशन फॅक्टरीमध्ये, गव्हर्मेंटचं आहे ना शेवटी. मग ते मामा दररोज यायचा जायचा. म्हणजे माझा मामा उत्तमनगरमध्ये राहतो, तर गणपती माथा, वारजे माळवाडी, आणि त्याच्यानंतर शिंदेपूल अख्खा सुनसान असतो. आणि पुण्यातल्या लोकांना कसं कोणाचं घेणं देणं नसतं. 8 नंतर ते आपल्या घरी जाऊन आपले झोपलेले असतात, आणि त्याला कधी सहजासहजी असं लेट होत नाही. त्याला त्या दिवशी लेट झाला यायला. म्हणजे तो नॉर्मल त्याचं सायकलवर जायचं, तेव्हा गाडी नव्हती त्याच्याकडं. सायकलवर जायचं, सायकलवर यायचं. तर तो आजूबाजूला काय बघत नव्हता किंवा लक्ष देत नव्हता. घर ते काम ते घरी, एवढंच करायचा. मग तेव्हा त्याला लेट झालं यायला, की वाजले असतील 12-12:30च्या नंतरच तो 12-12:30ला तिथनं निघाला. म्हणजे त्याने मामीला एकदा कॉल केला होता की मी निघालो आहे म्हणून. तेव्हा बटनाचा फोन होता, तेव्हा एवढं काय GPS वगैरे ट्रॅक नव्हतं. मग त्यांनी सांगितलं मामीला की मी निघालो आहे म्हणून. मग निघालो आहे तर मग लक्ष नाही दिलं ना, तर निघालेत म्हटल्यावर येतील थोड्या वेळात. मग त्यांनी निघाला, आणि असं पावसाळ्याच्या आधीचं कसं वेदर असतं तसं वेदर होतं, म्हणजे असं हवा बिवा सुटलेली. मग तो येताना सायकलवर आला, आणि गणपती मातेच्या इथं एक झाड आहे खूप मोठं, तिथं एक बाई उभी होती. आता तो म्हटला की एवढं काय की लक्ष नाही दिलं त्यांनी, कोण असेल ते असेल.
ती बाई येऊन त्याच्या समोर उभी राहिली की मला शिंदे पुलाच्या पुढं सोडा. मग तो म्हटला की कोण आहे तुम्ही वगैरे. ती बोलली की मी शिंदे पुलाच्या बाजूला म्हणजे शिवण्यात राहते म्हणून. मग तो बोलला की असं कसं मी तुम्हाला सोडू, एकतर माझी बॅग आहे माझ्याकडं, त्याच्यामुळे मला जागा नाही तुम्हाला बसवायला, आणि पुढं तर मला घेता येत नाही. मग ती बाई बोलली की नाही मला सोडच करून. मग तो बोलला की मी तर नाही सोडू शकत. मग तो तिला इग्नोर करून पुढं गेला. ती बाई त्याच्या मागं पुढं, आणि त्याच्या सायकलची चैन पडली. त्याच चोळीस. हां. मग तो उतरला चैन लावायला, आणि आता चैन लावतोय. आता ह्या साईडला तो बसून चैन लावतोय, आणि समोरच्या साईडला ती बाई येऊन बसली. म्हणजे त्याच्या 2 पायावर बसली, त्याच्याकडे बघतीये अरे बापरे. की नाही तुम्ही मला सोडायचंच, मला बाकी काय माहीत नाही, तुम्ही मला सोडाच. मग तो बोलला की मी तर नाही सोडू शकणार, तुम्हाला यायचं आहे तुम्ही तुमचं बघा कसं पण या, पण मी नाही सोडणार. मग ती बाई त्यांनी चैन वगैरे बसवली, उभं राहिला. ती बाई पण उभं राहिली. मग ती बाई म्हटली की नाही मला सोडा. मग तो बोलला 1 मिनटं थांबा. आणि त्याला म्हणजे त्याच्या पप्पांना वगैरे भूतं वगैरे दिसायचे. म्हणजे त्यांच्यासोबत असं खूप किस्से घडलेले आहेत, खैस वगैरे असतं तसं त्यांना दिसायचं माझ्या मामाच्या पप्पांना. मग त्याला लहानपणापासून एकदा सांगितलेलं की भूताचे पाय उलटे असतात. मग त्यांनी तिच्या पायाकडे बघितलं तर तिचे पाय उलटे होते. अच्छा. आणि अख्खे पाय पांढरे पडलेले. मग तो म्हटला, तो जे तिथनं तिला तिच्याशी बोललाच नाही. जो तिथून त्यांनी सायकल काढली तर डायरेक्ट उत्तमनगरमध्येच येऊन थांबवली. डायरेक्ट घरापाशी त्याने सायकल फेकली आणि घरात गेला आणि दार लावून घेतलं. तर आम्हाला सगळ्यांना म्हणायला लागला की नाही दार नको उघडू, ती आली आहे दार नको उघडू. मग आम्ही पण इग्नोर केलं. म्हटलं असंच त्यांना कोणतरी दिसला असेल, उगाचच बोलतात ते. पहिले पण आम्हाला म्हणजे मी लहानपणापासून त्यांची स्टोरी ऐकत आली आहे. लहानपणापासून ते मला सांगायचे की असं भूत असतं वगैरे. आम्हाला सगळ्यांना लहानपणांना सांगायचे. मग आम्ही म्हटलं मामा तू आम्हाला घाबरवतोय, बळच बोलतोय. मग मग त्यातलं मामींना कळलं की दिसलं असेल की पोरांना नको सांगायला म्हणून. मामीला कळलं की दिसलं असेल म्हणून, आणि त्याला कंटिन्यू घाम सुटत होता. एवढा घाम सुटत होता की विचारच नाही करू शकत, एवढा घाम सुटत होता. मग शेवटी त्यांना तिकडं अशी खिडकी आहे त्या रूममध्ये झोपवलं. देवघरच आहे ते, तिथं झोपवलं नेऊन. आणि त्या खिडकीतनं बाहेरचं दिसायचं रोडवरचं. आणि कंपाऊंड आहे ना ह्याला घराला, तर त्या भिंतीवर कंपाऊंडच्या तो म्हणायचा की ती बाई दिसतीये मला, आत्ता पण दिसतीये. ती बाई तिथं बसलेली असायची आणि त्याच्याकडे बघून हसायची की तू मला सोडलंच का नाही. आणि तिचा तो म्हणजे तिचं रूप कसं असायचं त्यावेळेस? तिचे केस वगैरे मोकळे सोडलेले, असं तोंड तिचं एकदम असं व्रिंकल्स आलेले, म्हणजे एक म्हातारे होण्याचे बघा चुरकुत्या वगैरे पडलेल्या तिच्या तोंडावर, असं विचित्र. आणि तिला असं डोक्याला वगैरे लागलेलं होतं. ती त्याला बोलायची तू मला सोडलंच का नाही. आणि त्या दिवशीची रात्र गेली. मग आम्ही त्याला म्हणजे आमच्या जिथं देव आहेत तिथं नेलं की फॅमिलीमध्येच एक जण आहे ते बघतात, तर तिथं नेलं त्याला की काय होतंय वगैरे. पण तेव्हा पण ते असंच ती बाई त्याच्या अंगात आले आणि म्हटली की नाही मीच होते ती, त्यांनी मला सोडलं नाही, ही खूप मोठी चूक केली त्यांनी, त्यावर जीव घालवणार होते. पण आमच्यात कसं मी लिंगायतवाणी, आमच्या सगळ्यांच्या गळ्यात एक पिंड असती, चांदीच्या ह्याच्यात एक महादेवाची पिंड असती. मग त्याच्यामुळं तो वाचला. पण जेव्हा तो ती गळ्यातनं काढल त्या दिवशी मी त्याचा जीव घेणार म्हणून. बापरे, बोलली ती? हा, म्हणजे मामाच्या अंगात ती बाई होती. ती तिथं समोरासमोर बोलतीये की ज्या दिवशी हे गळ्यातनं निघल किंवा देवापासून जेव्हा तो लांब असेल, एकांतात असेल, तेव्हा मी त्याचा जीव घेणार म्हणून. मग त्याच्यानंतर खूप दिवस गेले. आम्ही कंटिन्यू देवाचं बघतच होतो की काय होतंय म्हणून बघतच होतो. आणि मग शेवटी त्या बाईला त्याला म्हटलं की ते ताईत वगैरे बनवतात, त्यांनी बनवून घेतला ताईत. मग तेव्हा सगळं नॉर्मल व्हायला लागलं. पण जेव्हा टायमिंग असतो भूतांचा, देवाचा जसा टायमिंग असतो तेव्हाच भूतांचा पण असतो. आणि मग त्यांनी जेव्हा असा टायमिंग होतो ना, तेव्हा त्याला अजून पण त्रास होतो की त्याला अजून पण ती बाई दिसती की ती बसतीये. ती बोलते काय ती?
ती एकच बोलते की तू मला सोडलं का नाही पलीकडे पुलाच्या. आणि पुलाच्या मधी असं एक मोकळं मैदान आहे, तिथं स्मशानभूमी आहे. तर तेव्हाच ती त्याचा जीव घेणार होती. आणि तेव्हा पण ती त्याला एकच बोलती, जेव्हा जेव्हा त्याला स्वप्न पण पडतात, तो रात्रीतनं उठून पण बसतो की मला ती बाई दिसतीये, मला ती बाई दिसतीये, ती मला बोलते तू मला सोडलंच का नाही, सोडलंच का नाही. असं ती सांगते की मला सोडायला पाहिजे होतं, ही खूप मोठी चूक केली तू. मग त्याचं सोल्युशन काय काढलं का नाही घरच्यांनी अजून? नाही, आमच्यात असं कोणाला लागत नाही भूत, पण त्याला लागलं कारण पहिल्यापासून त्याला भूतं दिसत आलेत. आणि म्हणजे तो म्हणायचा की एवढं काय नसतं, आहेत भूतं आहेत, देवाला आपण मानतो म्हटलं आपल्याला भूतांवर पण विश्वास ठेवलाच पाहिजे. मग त्यांनी एवढं इग्नोर केलं. पण जेव्हा त्याला लागलं तेव्हापासून त्याला कळलं की असतं बाबा असं काहीतरी. म्हणून मग ते अजूनपर्यंत ते दिसते त्याला बाई, पण त्याला जीवाला असा काही धोका नाही झाला कधी. मग त्या बाईचं पार्श्वभूमी कळली का, ती बाई कोण आहे, नाही, काय ते आहे? काहीच कळलं नाही, फक्त ती दिसली तिथं. मग तुम्ही कोणा जाणकार व्यक्तीकडे घेऊन नाही गेले का तुमच्या मामाला? नाही, म्हणजे असं नेलं, पण ती बाई कोण आहे ती ती स्वतः सांगत नव्हती की ती बाई आहे म्हणून. बरं. तर मित्रांनो, हे होते मॅमचे अनुभव आणि दोन्ही अनुभव खूप भयंकर होते. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला. जसं त्यांना जमलं त्या प्रकारे त्यांनी सांगितलं आहे आणि खूप छान प्रकारे त्यांनी सांगितलं आहे. या अनुभवातून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं की आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओजमध्ये जर काही चेंजेस हवे असतील तर तेही आम्हाला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.